रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू। दिनांक 7 जुलै सन 2025 खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही अटी शर्ती न लावता प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा मंजूर करून संपूर्ण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावा या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई यांच्या वतीनं महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली। संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात ई पीक पाहणीतील त्रुटी, पीक विमा मंजुरीतील विलंब, शासनाने जाहीर केलेल्या मदतीची तात्काळ अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टपासून मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया खोडसे, तालुका अध्यक्ष संभाजी घोरपडे, जिल्हा सचिव नारायण मुळे मामा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। उपोषणस्थळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने जाहीर केलेला प्रति हेक्टर 17,500 रुपयांचा पीक विमा कोणत्याही अटी शर्तीविना तातडीनं वितरित करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडचा हा लढा अधिक तीव्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। राष्ट्रमाता जिजाऊ जगद्गुरु बहुजन प्रतिभा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, माझे वंदन। शेतकरी बंधूंनो, आज आपण उपोषण का करत आहोत तर खरीप 2025चा पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याला खरीप 2025चा पीक विमा झाला नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। शेतकऱ्याच्या पदावर पडेल तेव्हा ते आंदोलन थांबणार आहे आणि बेमुदत आंदोलन आहे। आणि हे बेमुदत आंदोलन जर नाही दिलं तर येणाऱ्या कालपर्यंत 9 ऑगस्टला आम्ही मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहोत। त्यावेळी आम्ही 11 महिन्यापासून चालू केलं आंदोलन आहे। हे जोपर्यंत पीक विमा मिळाला नाही त्या दिवशी आंदोलन संपणार। आता बेमुदत आंदोलन आहे, जर त्याच्यावर जर नाही कुणाला तर आम्ही पुन्हा मुंबईला आमरण उपोषण करणार आहोत। याची सरकारनं आणि शासनानं नोंद घ्यावी। त्यावेळी माहिती आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।